नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: इंग्रजा संगती आर्य खाती पिती, सोवळे दाविती घरी शूद्रा. नॅशनल सभा अजशूद्रा दावी, तुलना करावी इंग्रजांशी. सभा उपदेश धिंगाणे होतील, शूद्र मरतील मौज आर्या. राजा तोच खरा बंदोबस्त जारी, मूढ शूद्रा तारी ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. काही लोक इंग्रजांबरोबर खातात पितात, पण घरी आल्यावर मात्र शूद्रापासून अंतर ठेवून स्वतःला खूप शुद्ध दाखवतात. जर खरोखर न्यायाने विचार केला तर शूद्रांनाही समान हक्क द्यावेत आणि सर्वांची तुलना समानतेने करावी. फक्त सभा घेऊन उपदेश करण्याने काही उपयोग नाही. त्यातून शूद्रांचे नुकसान होईल आणि वरच्या लोकांना मौज चालू राहील. जो राजा सर्वांसाठी न्याय आणि चांगली व्यवस्था ठेवतो आणि शूद्रांचेही कल्याण करतो, तोच चांगला राजा आहे, असे ज्योतिबा म्हणतात. या ओळींमध्ये समाजातील दुटप्पीपणा तसेच जातीभेद, खोटी शुद्धता यावर टीका केली आहे. सर्वांना समान वागणूक आणि न्याय मिळावा हाच संदेश येथे ज्योतिबांनी दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला हा संदेश आजही उपयुक्त आहे. आपण तो सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.